नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। रोज रोज नाश्त्याला काय बनवा हा प्रश्न तर आपल्याला पडतोच, पण वडापाव, समोसा किंवा मंचुरियन खाण्यापेक्षाही पौष्टिक आणि घरगुती पदार्थांमध्ये तयार होणारा आणि बनवायलाही साधा सोपा आणि खायला एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि चवीला पण एकदम भन्नाट असा आपण आज बनवूया पोटॅटो नगेट्स। तर चला, तर सर्वात आधी आपल्याला काय करायचे की 1.5 ग्लास घ्यायचं आहे पाणी आणि 1.5 ग्लास पाण्याला काय करायचं आपल्याला एक उकळी घ्यायची आहे। तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत तुम्हाला दाखवते की हा जो घेतलेला आहे मी तो जाड रवा घेतला, एक मोठी वाटी भरून। आता काय करायचं, पाण्याला उकळी आली की हा रवा जो आहे, आता हा रवा जो आहे तो भाजून घेतलेला नाही आहे, गॅस स्लो करायचा एकदम। आणि जसं आपण उपीटसाठी रवा बनवतो अगदी त्याचप्रमाणे हा रवा आपल्याला एक वाफवून घ्यायचा आहे, व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नये, व्यवस्थित मिक्स झाला की त्याची आपल्याला एक काय करायची आहे की वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित तो फुलतो। आणि तर चला, याच्यावरती आपण ठेवूया एक झाकण 5 मिनिटांसाठी आणि इकडे वाफवून होतोय आणि गॅस स्लोच ठेवायचा। तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। लसूण कांडे मी 1-1.5 घेतलेले आहे सोलून। आता याचं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचे, आपल्याला नंतर लागणार आहे। तर चला, एक 5 मिनिटं झालेली आहे आणि बघा रवा छान वाफेवरती फुलतो, मस्त फुललेला आहे आणि असा घट्ट झाला पाहिजे, पातळ असता कामा नये, त्यामुळे पाणी थोडं कमी वापरायचं। तर आता गॅस बंद करूया आणि पूर्णपणे थंड होऊन देऊया। तर थंड होण्यासाठी एका मोठ्या ताटात मी काढून घेते। आता हे हिरवे वाटाणे घेतलेले आहे मी, थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतले आहे आणि उकडलेले आपण बटाटेसुद्धा घेतलेले आहे, तर हे सुद्धा आपल्याला लागणार आहे। आता हे या सगळ्यात अगोदर आपण काय करूया, एक मुठभर पोहे घेऊया आणि पाण्यामध्ये भिजत ठेवूया, कारण हे बाइंडिंगसाठी पोहे असणे आवश्यकच आहे। आता हे जे उकडलेले बटाटे आहे ना, त्याची साल काढून घेते। तर कुकरला 4 शिट्ट्या घेऊन उकडले होते बटाटे, तर एवढे बटाटे लागणार नाही मला, फक्त आपल्याला 3च बटाटे लागणार आहे। आणि बघा ही पेस्ट करून जी घेतली होती आलं लसूण हिरवी मिरचीची ती आहे। रवा थंड झाला की आता आपल्याला काय करायचं आहे की बटाटे जे आहे ना ते किसून घ्यायचे आहे छोट्या किसणीने, छोटे शक्यतो किसूनच घ्या, म्हणजे बाइंडिंग छान येतं नगेट्सचं। आणि एकसारखं आपलं जे म्हणजे हिरवे वाटाणे घेतले ते मी अगोदर शिजवून घेतलेले आहे, किंवा तुम्ही तेलात थोडेसे परतून घेऊ शकता, तर मी शिजवून घेतले होते। तर इकडे आपण बटाटे किसून घेतोय, तोपर्यंत आपले पोहेसुद्धा तिकडे छान मस्त भिजलेले आहे। आणि याच्यामध्ये आपण भरपूर प्रकारच्या भाज्या वापरू शकता, बीट, गाजर, म्हणजे आपल्याला जे आवडत नाही, किंवा शिमला मिरची असेल किंवा कोबी, प्रत्येकाच्या आवडीनुसार, तर ही ते छान लागतात। तर चला, आता बटाटा किसून झालेला आहे, 1 चमचे घेतलेला आहे ओवा। आता याच्यामध्ये आपण जास्त काही मसाले वापरणार नाही आहे, ओवा घेतला आहे फक्त। आणि ही आपण जी पेस्ट करून घेतली ती आलं लसूण हिरवी मिरचीची, आता आपण ती घालणार आहे। नगेट्स म्हटलं थोडेसे काय करायचे, तिखट ठेवायचे, म्हणजे खायला छान लागतात। शिजवून घेतलेला हा जो आहे वाटाणा किंवा तुम्ही परतूनसुद्धा घेऊ शकता। एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे आणि एक थोडंसं गाजर मी बारीक चिरून घेतलं होतं ते घेतलेलं आहे। आणि पोहे बघा छान भिजलेले आहे, तर हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की टाकून घ्यायचं आहे, पोह्यामुळे बाइंडिंग छान येतं म्हणून आपण ते यूज केलेलं आहे। आता फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असे नगेटचा आकार त्याला देता आला पाहिजे। किंवा तुम्ही याला आपण चीज बॉल बनवतो ते सुद्धा म्हणू शकता, फक्त आपण चीजचा वापर करणार आहे। याचा आकार तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार सुद्धा देऊ शकता। तर पीठ आता मळून झालेलं आहे, तर चला आता आपण काय करूया, त्याचे छोटे छोटे असे बनवून घेऊया तळण्यासाठी। आता आकारावर तुमच्या याच्यावर कोणाला गोल आवडत असेल तर गोल देऊ शकता, किंवा तुम्हाला थोडंसं असं लांबट आवडत असेल तर त्याप्रमाणे। तर मी अशा पद्धतीने त्याचा आकार दिलेला आहे आणि एकदम क्रिस्पी होतात, जरी ते थंड झाले तरी ते क्रिस्पीच राहतात, इतके छान लागतात। पहिल्यांदा जरी बनवलं तरी सर्वांनाच आवडेल। आणि हे जे साहित्य आहे बघा घरामध्ये, रवा, पोहे हे इझिली उपलब्ध असतं आणि बटाटासुद्धा, त्यामुळे आपण इझिली कोणी पाहुणे आलं तरी काहीतरी वेगळं नाश्त्याला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता। तर हे बघा अशा पद्धतीने आपण असे आकार बनवून घेऊया मोठे। तुम्हाला वाटलं तुम्ही गोल बनवा, किंवा आपण राऊंड शेपमध्ये बनवतो सर्कल, अगदी त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही बनवू शकता, किंवा साचा असेल तर ट्रायंगल वगैरे बनवू शकता, जेणेकरून मुलांना वेगवेगळे आकार खायला आवडतात। तुम्ही असे लांबट बनवलेले आहे। तर हे बघा आता जे एवढे झालेले आहेत ना, हे अगोदर आपण काय करूया, फ्राय करून घेऊया, बाकीचे आपण नंतर करूया। तर हे आपण शेवया घेतलेल्या हाताने थोडंसं मी बारीक करून घेतलेलं आहे, जे आपण खिरीसाठी शेवई वापरतो ना ती ही शेवई आहे, गणेश शेवई। आता आपल्याला काय करायचं की बाइंडिंगसाठी आपण घेणार आहे की ते कॉर्नफ्लॉवर, ज्याने आपल्या नगेट्स अजून क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील त्यासाठी। तर मी 4 चमचे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून थोडीशी आपण पेस्ट करून घेणार याची, जास्त पाणी टाकायचे, जवळजवळ आपण फक्त अर्धा ग्लास पाणी घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया।
हे बघा असे फक्त याची पेस्ट करून घ्यायची आहे। अजून आपला क्रिस्पीपणा वाढावा यासाठी आपण हे कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट करून घेतलेलं आहे। तर हे तयार झालेले आहे। आता काय करायचं आहे, जे आपण हे नगेट्स बनवून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकायचे आहे कॉर्नफ्लॉवरच्या याच्यात आणि असे बघा लावून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित ते बुडले पाहिजे आणि मग त्याला छान असा क्रिस्पीपणा येतो। आता काय करायचे, हे व्यवस्थित बुडले गेले हे आपण या शेवयामध्ये टाकूया, म्हणजे त्याला वरच्या कॉर्नफ्लॉवरचं जे कोटिंग आहे त्याला हे चिटकून राहतात शेवया आणि त्यामुळे तळल्यानंतर हे ते छान क्रिस्पी राहतात। हे बघा ते असं लावून घ्यायचे सगळ्याला। तर अगदी इतकी छान लागतात, अगदी दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला एकदम भन्नाट लागतात। अगदी पहिल्यांदा जरी बनवलं तरी सर्वजण आवडीने खातील। हे बघा लावून झाल्यानंतर मग तेल जे गरम केलं त्याच्यामध्ये सोडायचे आणि आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय करताना शक्यतो मीडियम याच्यावर फ्राय करा आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे छान फ्राय करून घेऊया। आणि हे मेन म्हणजे ना, तळलेले जरी असले तरी तेलकटसुद्धा होत नाही आणि थंड झाले अगदी तुम्ही दुपारी बनवा संध्याकाळी खा तरी हे ते क्रिस्पीच राहतात। हे बघा आता हे छान फ्राय करून घेऊया। तर चला अजून आपण काय करूया, तर बनवून घेऊया हे टाकूया कॉर्नफ्लॉवरच्या ह्या पेस्टमध्ये आणि मग आपण पूर्ण त्या मगाशी केल्याप्रमाणे शेवयामध्ये व्यवस्थित ते लावून घ्यायचे पूर्ण ह्या नगेट्सला आणि मग आपण तेलामध्ये तळण्यासाठी हे सोडणार आहे। हे बघा म्हणजे एका वेळी आता मी थोडंसं तेल जास्त घेतले त्यामुळे एका वेळी 7 ते 8 तळते आणि मेन म्हणजे याला तेल जास्त लागत नाही, त्यामुळे ते तेलकटसुद्धा होत नाही। कारण बाइंडिंग जे आहे ते रवा वापरलेला असल्यामुळे बटाटा कमी आहे, त्यामुळे काय होतं की जास्त तेल लागत नाही। कारण जर बटाटा जास्त वापरला की तेल खूप लागतं आणि ते तेलकटसुद्धा होतं। तर चला छान असे आता क्रिस्पी होईपर्यंत मस्त असे तळून घेऊया। तर बटाटा आणि समोसा खाण्यापेक्षा तुम्हाला हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। आणि बाहेर जर तुम्ही पाहायला गेलं तर किती महाग भेटतात, पण आपण घरीच्या घरी जर बनवलं तर भरपूर आणि पोटभर खाऊ शकता। फक्त 1 वाटी रवा घेतला होता आणि 3 बटाटे बघा मुख्य साहित्य आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे होतात। तर चला छान फ्राय करून घेऊया। बघा मस्त कलरसुद्धा किती छान आलेला आहे, मस्त ब्राऊन असा आणि एकदम क्रिस्पी असे झालेले आहे। जे झालेले आहे त्यात आपण काढून घेऊया। असा ब्राऊन कलर झाला की समजायचं की फ्राय झालेले आहे, ते काढून घ्यायचे त्या प्लेटमध्ये। आता चला बाकीचे पण आपण असेच फ्राय करून घेऊया। हे बघा जसे लागेल तसं आपण गरम गरम काढूया आणि अगदी कोणी पाहुणे वगैरे यायचे असेल तर तुम्ही एकदम जरी काढून ठेवलं तरी ते क्रिस्पीच राहतात। तर चला मस्त असे झालेले आहे, बघा किती सुंदर दिसत आहे आणि भरपूर सारे व्हेजिटेबल्स मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या। तर हे बघा मस्त असे हे झालेले आहे। तर चला तुम्हाला सुद्धा हे नगेट्स कसे वाटले, एकदम क्रिस्पी आहेत, अगदी पाहायला केलं की समजतं की किती छान आणि क्रिस्पी झालेले आहे। आता हे तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता, पण मी ना नारळाची चटणी बनवली आहे, ओल्या नारळाची मस्त आंबट गोड चटणी। आता ही ओल्या नारळाची चटणी याआधी आपण व्हिडिओ पाहिला होता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही त्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि पाहू शकता किती छान असे हे क्रिस्पी आपले नगेट्स तयार झालेले आहे। तर तुम्हाला एक मी तोडून सुद्धा दाखवते, हे बघा आणि आतमधून सुद्धा छान झालेला आहे, मस्त जाळीदार। हे बघा मस्त अगदी खायला सुद्धा छान आणि क्रिस्पी लागतात। तर तुम्हाला हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा असे क्रिस्पी कुरकुरीत नगेट्स खायला आवडतील तर तेही कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटेल। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।